आजची गोष्ट आहे मन शांती. एकदा भगवान विष्णूंनी ठरवले की आज जो जे मागेल ते त्याला द्यायचे. सर्वांच्या इच्छा पूर्ण करायच्या. सर्व याचक एका ओळीत उभे राहून आपली पाळी आली की आपल्याला हवे ते मागून घेत होते. कोणी धन मागत होते, कोणी संतान मागत होते, कोणी स्वास्थ्य मागत होते, तर कोणी वैभव मागत होते. विष्णू दोन्ही हातांनी भरभरून देत होते, परंतु हे सगळं लक्ष्मी पाहत होती. हळूहळू विष्णूचे सारे भंडार रिकामे होत होते. तेव्हा लक्ष्मी तिथे आल्या आणि विष्णूचे त्याने हात धरले आणि म्हणाल्या, अशा रीतीने जर तुम्ही देत राहिलात तर वैकुंठातले सर्व वैभव काही क्षणातच नाहीसे होईल. मग आपण काय करायचे? त्यावर स्मित हास्य काढून विष्णूने उत्तर दिले, तू अजिबात चिंता करू नकोस. माझ्याजवळ अजून एक संपत्ती सुरक्षित आहे. ती मानव, गंधर्व, किन्नर यापैकी कोणीही अजून मागितलेली नाही. ती संपत्ती जोपर्यंत आपल्याजवळ आहे तोपर्यंत तू दुसरे काहीही द्यावे लागले तरी काळजी करू नकोस. लक्ष्मीने विचारले, सांगा बघू, अशी कोणती अजब गोष्ट आपल्याजवळ आहे? माझ्या तर काही लक्षात येत नाही. त्यावर विष्णू म्हणाले, तिचे नाव आहे शांती. जर मनशांती नसेल तर विश्वातील सारी संपत्ती जरी माणसाला प्राप्त झाली तरी ती आपत्तीच ठरेल. म्हणून मी शांती सांभाळून ठेवलेली आहे. तात्पर्य: जिथे पैसा, गाडी, मकान, मालमत्ता असते पण शांतता नसते. गडबड, गोंधळ, भांडण, कुणाचं कुणाला पटत नाही. पण त्यापेक्षा ही ज्या घरी 2 टाईम जेवण आणि शांत झोप पुरेशी असणाऱ्या घरी शांतता वास करत असते. आणि अशा शांतीच्या ठिकाणी देव नक्कीच आनंदाने राहत असतो. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला गोष्ट? अशाच छोट्या छोट्या आणि इंटरेस्टिंग गोष्टींसाठी आमचा गोष्टी हा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तसेच बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन गोष्टींची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल.